बरं, मग तुम्हाला त्याच्याबद्दल आणखी काही माहिती आहे का? आता तुम्ही बोलल्यावर असं वाटतंय की फारशी काही नाही. बरं, तुमच्याशी काही भांडण वगैरे झालं होतं का त्याचं? का तुम्ही त्याला काही लागेल असं काही बोलला होतात? हो, म्हणजे काय होतं ना, माझं चित्त थाऱ्यावर नसतं. कधीतरी बाहेरची फ्रस्ट्रेशन्स येऊन मी त्यांच्यावर काढते. नंतर मला वाईटही वाटतं. पण यांच्या सगळ्यांशिवाय कोण आहे ना मला जवळचं? म्हणजे तुम्ही त्याला जे काही बोललात त्याच्यावर रागवून निघून गेलाय का तो? असेल कदाचित. पण फोन का बंद ठेवलाय मग त्याने? तुमच्याशी बोलायचं नसेल कदाचित त्याला. कसं जग असतं. इतकं केलं मी त्याच्यासाठी. त्यांनी मागितले तेव्हा तेव्हा मी त्याला पैसे दिले. केवळ धनंजयच्या विश्वासातला होता ना, म्हणून मी कधीच त्याला काहीच न विचारता पैसे देऊन टाकले. पण माझी मनस्थिती बरी नव्हती म्हणून मी एक दोन वाक्य काय त्याला बोलून गेले, त्याने असं निघून जायचं. मला बरं वाटत नाहीये. आपण प्लीज जरा नंतर बोलू शकतो का? खूप डोकं चढलंय माझं. राणी सरदेसाई, मला त्याची खूप मदत झाली. तुमच्या आईंना वेळेत आणलं. जरा जरी उशीर झाला असता तरी सिच्युएशन गंभीर झाली असती. मी तुमच्या आईंना इथे घेऊन आले, हॉस्पिटलचं डिपॉझिट भरलं, आता ऑपरेशन होईल त्यांचं. तेवढं सगळं करून ह्याची परतफेड काय तर तुमचं असं वाईट वागणं? सॉरी, म्हणजे तुमच्याकडनं कौतुकाची अपेक्षा नाही आहे मला, पण किमान हे सगळं करण्यामागे माझा हेतू चांगला होता हे तरी मान्य करा. अजय, जरा बसतोस का? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.